तर त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्यापैकी म्हणता की इतरांना राऊतांनी विचारा. सांगितलं होतं, राऊत तर स्वतः शिवसेनेमध्ये. मग शिवसेनेमधल्या या घडामोडी राऊतांनी सांगितल्या, म्हणजे राऊतांना जायचं नव्हतं का? मी सांगितलं काय आता, मी तिथे फुल स्टॉप दिला आहे. मी सांगितलं तुम्हाला ही घडामोड होती, या क्षणापर्यंत बैठक झाली, त्याच्यातून हे असं असं होणार होतं, एवढंच. बाकीचं मग अध्यारूत राहील. पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या आपण बोलू. टप्प्यामध्ये. वा, बर. तटकरे याच्यातून आता, कारण या वाक्यातून खूप आता निघेल ना, कारण TV9 हे असं सोपं नाही ना. आज मी जे बोललोय ते आता इतक्या वेगाने इतक्या जाईल की आता सगळा हे घेऊन घेऊन प्रत्येकाच्या पुढे विचारलं जाईल, हे काय खरं आहे का खोटं आहे, काय सुनील तटकरे काय बोलते, हे सगळं विचारलं जाईल. त्यामुळे संजय राऊत सुद्धा येणार आहेत, त्यांनाही विचारू हां, सो आपण. दिस इज इन फॉर दिस टाइम. सो एकदा येऊ द्या त्यांना, त्यांना काय बोलू द्या. मग कुठं बैठक झाली तेही सांगेन, पुढाकार घेतला काही झालं तेही सांगेन. म्हणून एकदा होते त्यांची मुलाखत, मग मी बोलीन. आणि मग आणखीन तथाकथित आमच्याबद्दलचे जे काही बोलणारे आहेत त्यांना सुद्धा, त्यांना बोललं की नाही मला माहीत नाही, पण त्यांना स्वतंत्रपणाने त्यांची मुलाखत घेऊन त्या संदर्भातली पण माहिती सांग. तटकरजी, तुम्ही गेलात, भुजबळ गेले, त्यानंतर पटेल, प्रफुल्ल पटेल गेले, त्यानंतर वळसे पाटीलही दादांसोबत आली. हे सगळे तुम्ही सगळे जे लोक आहात ते शरद पवारांचे अगदी जवळचे लोक म्हणून मानले जातात, अगदी जवळचे, निकटवर्ती असे मानले जातात. मग तुम्ही सगळे कसे काय गेलात दादांसोबत तिकडे, पवारांना सोडून कसे काय गेलात? नाही, एक असं आहे की हा पवार साहेब आणि दादा असा मुद्दा नाही आहे. पक्षातल्या बहुसंख्य सहकाऱ्यांना असं वाटत आलं की राज्यामध्ये आज आपण सरकारमध्ये सहभागी व्हावं. एवढंच काय, ज्यावेळेला एकनाथराव शिंदे गुवाहाटीला गेले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार जाणार असं स्पष्ट ज्यावेळेला राजकीयदृष्ट्या झालं, त्यावेळेला विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक अजितदादांच्या दालनामध्ये झाली. त्या बैठकीला सर्व आमदार होते, सर्व. आज जे काही नाकाने कांदे सोलत आहेत ते सगळे होते. आणि सर्वांनी एकमताने ठामपणाने ठरवलं की पवारसाहेबांना पत्र लिहायचं आणि त्याच्यावरती सर्वांनी सह्या केल्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप बरोबरच्या सरकारमध्ये आम्ही सामील व्हायचं. मी आता हे 2022 मधल्या स्थित्यंतराच्या वेळचं अतिशय अधिकृत स्पष्टपणाने आपल्या मार्फत या ठिकाणी सांगतोय. सर्वांच्या सह्या होत्या ते म्हणतात, बैठकीमध्ये. जयंत पाटील म्हणतात, रोहित पवार म्हणतात, आम्ही सह्या केल्या होत्या. मग ते कशासाठी होत्या, ते नाही, कशासाठी त्यांचं होत्या? असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना त्या संदर्भात काही सांगितलं नाही, त्यावेळेला ती फक्त चर्चा होती. नाही, आता इतकी फार मोठी राजकारणातली स्वतःला म्हणवणारी माणसं या राज्यात, देशात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशिवाय माझ्याशिवाय कोण जन्मालाच आलं नाही असं म्हणणारी माणसं, करेक्ट कार्यक्रम करणारी माणसं त्या बैठकीत काय न चर्चा झाली असताना सह्या करतात, याच्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवू शकाल काय? पत्र जे लिहिले त्या पत्रामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर सहभागी व्हावं असं ज्या पत्राचा आशय आहे, ते काही चर्चा न करता सह्या झाला असं जर काही म्हणत असतील. त्या पत्रावर तसं लिहिलेलं आहे पत्रामध्ये की भारतीय जनता पक्षासोबत जावं. हो, अधिकृत सांगतो. हो, सरकारमध्ये स्थापन होणं ही आता पक्षाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाब आहे आणि सरकारमध्ये स्थापन होण्यासाठी, सहभागी होण्यासाठी पक्ष नेतृत्वाने अनुमती द्यावी असं पत्राचा आशय आहे. मीन अँड सबस्टन्स आय टोल्ड यू. आणि मग जर काय ते असं जर काय सांगत असतील की अशी चर्चा झालीच नाही किंवा तसं सांगितलंच नाही, मग चर्चेची सुरुवात कोणी केली, त्या चर्चेमध्ये कोण काय बोललं, हे आज मी गुलदस्त्यात ठेवतो. पण एकदा त्यांनी सांगू द्या, मी सांगेन की त्याच्यातलं कोण काय केव्हा काय काय कोणी कोणी वाक्य वापरले ते. पण एकदा तुमचं जाणं हे संजय राऊतांमुळे पोस्टपोन झालं होतं, बरोबर? कुठे जाणं? भाजपसोबत जाणं, दादा भाजपसोबत जाणार अशा भरपूर चर्चा होत्या. नाही, संजय राऊतांचं काय संबंध? संजय राऊत आले, म्हणाले की पवार साहेबांनी सांगितलं ज्याला जायचंय त्याने जावं, मी काही तुमच्या सोबत येणार नाही. पण संजय राऊत कोण, आम्ही कुठे जायचं ठरवणार आहे? त्यांच्या पक्षात नाही, त्यांचं कोण ऐकत, माझं ऐकणं, आमच्या पक्षाचं त्याने ऐकण्याचं काय संबंध? काय संबंध नाही ना. संजय राऊतांच्याबद्दल मला आदर आहे, कारण ते माझ्या जिल्ह्यातील आहेत, एक प्रथितयश संपादक आहेत. त्यांचं लिखाण गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात, पण अलीकडे रोज सकाळ संध्याकाळ ते आहेत, त्यामुळे अलीकडे त्यांच्या बाबतीतलं ते तसंच मत लोकांचं राहिलं असेल असं काय मला माहीत नाही. मला जाणवत त्याने मी फारसं समजूनही घेत नाही. पण त्यांच्या बोलण्यामुळे आमचं जाणं थांबलं म्हणजे फारच झालं मोठं. त्यांना त्यांची नाही माणसं थांबवता आली तर आमचा काय संबंध आला? सांगा ना, शिवसेनेमधले
जाणाऱ्यापैकी कोणाला एकाला जरी संजय राऊतांनी थांबवलं असं कुठेतरी त्यावेळेला माझ्या ऐकिवात नाही, माझ्या स्मरणात नाही आणि माझ्या ज्ञानात नाही. नाही, पण त्यांनी पवार साहेबांचं म्हटलं होतं की त्या बैठकीत तशी चर्चा झाली होती. पवार साहेब म्हणाले की तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, पण मी आमच्या येणार बैठकीत नाही. संजय राऊत कुठे होते पवार साहेबांनी सांगितलं असेल. माहित नाही मला. सिल्वर ओकला गेले होते आणि सिल्वर ओकच्या बाहेरचा बाईट आहे संजय राऊतांचा. असेल. शेवटी अनेक वेळेला संजय राऊत त्यांच्या स्टाईलने बोलत असतात. आमच्या पक्षांतर्गत काय चर्चा झाली ते की आमचे स्पोक्समन आहेत का, तर आमच्या पण पक्षाची मग चर्चा पवार झाली साहेब असं बोलले नव्हते की मला माहित नाही ना. तुम्हाला जायचं ते जा किंवा मी येणार नाही असं. मी असं आज काही याच्यावरती चर्चा काय झाली भाष्य होती? करणार नाही. पण मी एवढं सांगितलं की 14 सालापासून ते 19 पर्यंत किंवा 22 मध्ये या सगळ्या घडामोडी भारतीय जनता पक्षाबरोबर जात असताना आम्ही ज्या ज्या भूमिका मांडल्या किंवा ज्या ज्या वेळेला सुरुवातीला विषय आला तो नेतृत्वाकडून आला, याच्यात संदेह असण्याचं काही कारण नाही.